श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा पूजनाच्या निमित्त वडगाव निंबाळकर मध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे इतिहासकालीन विष्णू मंदिर या ठिकाणी अयोध्या श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त विष्णुपंत ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ वडगाव निंबाळकर यांच्या वतीने विष्णू मंदिर वडगाव निंबाळकर येथे भव्य असा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील अनेक भाविक उपस्थित होते. सकाळपासून भक्तिमय वातावरणामध्ये अभिषेक, मंदिर परिसरामध्ये रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली. तसेच मंदिर परिसरामध्ये भक्तिमय गीते लावण्यात आली होती. विष्णू पंचायत ट्रस्ट यांच्या वतीने श्रीराम भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 12:29 पूर्णिमा अक्षता टाकून महाआरती घेण्यात आली. जय श्रीराम बजरंग बली जय असा जयघोष करण्यात आला. यानंतर भक्तांना महाप्रसाद जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी वडगाव निंबाळकर परिसरातील महिला गायक उपस्थित होते. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. हरी माझ्या मंदिरी हरी हरिनाम, हरी माझ्या मंदिरी हरी हरिनाम, हरी माझ्या मंदिरी हरी हरिनाम. एक जनार्दन पूर्ण तुम्ही, एक जनार्दन हरी हरिनाम, हरी हरिनाम, हरी हरिनाम, हरी हरिनाम. Hare
काम करायचं चालू. जय श्रीराम. जय श्रीराम. 1990 साली अशोकजी शिंगल हे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांचे राम मंदिरासाठी कोर्ट कचेऱ्या चालू होत्या. आणि त्याच साली लालकृष्ण अडवाणींनी देशभर रथयात्रा काढून त्या रथयात्रेचं सारथ्य प्रमोद महाजनजी करत होते. आणि 1990 साली कार सेवा करायचं ठरलं. फार भीषण परिस्थिती होती. मुलायम सिंगाचं सरकार होतं उत्तर प्रदेशामध्ये. ते मुस्लिम धार्जिणे सरकार होतं, हिंदूंच्या विरोधातलं सरकार होतं. त्याने रस्ते खोदले होते, रेल्वे बंद केल्या होत्या. त्यांना उत्तर प्रदेशात कुणालाच येऊ द्यायचं नव्हतं. परंतु मी पुण्यात असल्यामुळं, आता बारामतीचे तर भरपूर जण अटॅक केली त्यावेळेस असं होते, मी पुण्यात असल्यामुळं मी पुण्यातून कार सेवेला गेलो. परंतु उत्तर प्रदेशच्या रेल्वे बंद होत्या म्हणून आम्ही ग्वाल्हेरला गेलो रेल्वेने. आणि एक दिवस तिथं रेल्वे स्टेशनवरच मुक्काम केला असं प्रकारे. तिथं सिंधिया राजांनी आम्हाला त्यांच्या ओळखीने म्हणजे टुरिस्ट बसेस करून दिल्या आणि आमची टीम 300 जणांची होती असं होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ग्रुपमध्ये गेलो आम्ही असं होते पुण्यातून. 6 टुरिस्ट बसेस करून आम्ही उत्तर प्रदेशात झाशीला गेलो. झाशीला गेल्या आमच्या बसेसची हवा सोडून दिल्या गेली आणि आम्हाला तिथं अटक केलं असं होते. मग आम्हाला झाशी आयुर्वेदिक कॉलेजवरती अटकेत ठेवलं होतं. 4 दिवस मी त्यावेळेस तिथं अटकेत होतो. आमचा 300 जणांचा ग्रुप असा प्रकार होते. अटक म्हणजे काय, सर्व तुरुंगच भरले होते. अटक करायला म्हणजे जागाच नव्हती ठेवायला वगैरे वगैरे. मग झाशी आयुर्वेदिक कॉलेजवरती अटक होतो आणि झाशी आयुर्वेदिक कॉलेजला फक्त बंदूकधारी पोलिसांचा पहारा होता असं होते. मग 4थ्या दिवशी आम्हाला तिथं अटकेतून सोडलं. मग तिथले पोलीस अधिकारी म्हणजे SP DSP वगैरे आले आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला मुंबईची ट्रेन लागलेली आहे. आणि मग आम्हाला पिंजऱ्यात टाकून मुंबईच्या ट्रेनमध्ये आणून सोडलं. आणि मग तिथं थांबून आम्हाला हिंदीमधून त्यांनी सांगितलं की ट्रेनमध्ये साखळी ओढायची नाही, रेल्वे थांबवायची नाही तर गोळ्या घालून मारू वगैरे असं होते. मग अशा रीतीने आम्ही मग मुंबईला आलो असं होते. बरं, मी बस ॲटोला सर्व्हिसला होतो म्हणून पुण्यातून माझं जाणं झालं. बारामतीवाले येऊ शकले नाहीत वगैरे असं होते. बरं, आता बारामतीवाले सुधीर पाडसकर, शेखर दाते वगैरे अटक केलं आणि वडगाव पोलीस स्टेशनला त्यांना आणलं होतं. ते वाट बघत होते की तात्काळ डबा घेऊन येईल. मी वडगावला मध्ये असल्यामुळं तात्काळ डबा घेऊन वडगाव पोलीस स्टेशनला, पण मी झाशीला अटक होतो त्यावेळेस. मग मुंबईमध्ये आलो आणि तिथून पुण्याला आलो. आणि दुसऱ्या दिवशी मी बस ॲटो सर्व्हिस असल्यामुळं मी माझ्या कंपनीत गेलो कामाला. तर मला कामावरून काढून टाकलेलं होतं असं होते. अशा रीतीने माझी आयुध्य कारसेवा झालेली आहे.